परवानगीची आम्ही 6-7 वाजेपर्यंत वाट पाहू, नाही भेटले तर आम्ही प्रहार स्टाईलनं आमच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू। आम्हाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत आमचं आंदोलन आहे, फक्त निवेदनच द्यायचं आहे विभागीय आयुक्ताला आणि मग ते देऊन आम्हाला जायचं आहे। एकदा आमची बाजू मांडायची, त्याला शांतपणे आम्हाला पोलीस प्रशासनानं साथ द्यावी, त्यांनी धाडस करू नये आम्हाला कुठं थांबवण्याचं। ते केलं तर मग प्रहार स्टाईल आहे। का बरं तुम्हाला परवानगीसाठी सुचवून ठेवलं असेल, काय कारण वाटतं? माहीत नाही, मला वाटतं ते तर आमच्याकडे सध्या यंत्र नाही आहे, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे। सरकारचा काय हस्तक्षेप असेल? मला नाही वाटत म्हणजे ते हस्तक्षेप करेन, म्हणून केला तर महागात पडन। तुम्ही सरकारच्या बाजून असताना तुम्हाला परमिशन मिळत नाही अशी सध्याची स्थिती आहे। शेतकरी आहे ना, शेतमजुराचं आंदोलन आहे, हे जातीपाती धर्माचं असतं तर वेगळा विषय असता। हा शेतकरी शेतमजुराचं आंदोलन आहे, त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचण। मला नेमकं काय म्हणायचं, जातीपातीचं आंदोलन? मला असं वाटतं काय देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे, त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जात आहे। आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत। ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहतं आहे की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय व्यवस्थेमध्ये चालू आहे आणि तोच आम्हाला आर्थिक विषमतेचा विषय आम्हाला घेऊन जायचा आहे। आज युवकांसाठी धोरण आलं पण पैसे नाही आहे, त्यांची पाहिजे तशी प्रकारची व्यवस्था नाही, शेतकऱ्यांना भाव नाही। एका क्विंटल मागं 2000चा लॉस आहे। राज्य सरकारनं शिफारस केलेले भाव आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव याच्यात 2000चा फरक आहे। शेतकऱ्याला शेतमजूर नाही, आता एका आरक्षणात एक माणूस नोकरीवर लागला म्हणजे एखाद्याला नोकरी लागली तर त्याचं एकट्याचं कुटुंब भलं होते, पण शेतीमालाले भाव जर भेटला आणि मजुराला मजुरी चांगली भेटली तर अख्खं गाव सुखी होते। आमच्या मागणीमध्ये सगळ्या समाजाचं सगळ्या जातीचं भलं आहे आणि त्यासाठी आम्ही तो हट्ट धरून हे आंदोलन करतो आहे। साधे दिव्यांगांना 6000 रुपये महिना मिळावा, 200 रुपयापासून सुरुवात झाली दिव्यांगाच्या महिन्याची, 600 झाला, 1000 झाला, 1500 झाला। आता 1500 पहिलेच लाडके बहिणीला सुरुवातीलाच 1500। माझं म्हणणं अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असली पाहिजे, कष्ट करणाऱ्यांसाठी योजना असली पाहिजे। इथं कष्ट करणाऱ्यासाठी योजनाच नाही आहे। नसन पैसे तर मला वाटतं राज्यपालाचा बंगला विका, ती 40 एकर आहे, 10 एकर असू द्या राज्यपालांसाठी। किती काही पाय लंबा मोठा माणूस आला तर 10 एकरात सफिशियंट आहे आणि 6 पारसी लोकांजवळ 6000 एकर जमीन मुंबईत आहे। मी सांगतोय दाव्यानं का आम्ही जे त्यांना माहिती देतो आहे, ह्या माहितीवर जर अभ्यास केला तर या राज्याचं कर्जही माफ होते आणि आम्ही म्हणतो त्या मागण्या एका घटक्यात पूर्ण होते। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 55 लाख ज्या नोंदी आहेत त्या रद्द करा। तुम्ही या नोंदी मिळवण्यासाठी जरांगेंसोबत बैठका घेतल्याचा बरेच प्रयत्न केले। प्रकाशजी आंबेडकरनंच पाठिंबा दिला होता। सगळ्यात अगोदर पाठिंबा देणारे हे प्रकाशजी आंबेडकरच आहे। मला वाटते तुमच्याजवळ काही त्याचे व्हिडिओ कॅसेट असेल तर ते वाजवा आणि मग पहिले पाठिंबा देता, आता म्हणतो तुम्ही ते नोंदी रद्द करा। म्हणजे नेमकं मला समजत नाही त्यांना काय म्हणायचं आहे। उद्या अधिक तिसरी मागणी असू शकते, येऊ शकते। असे निवडणुका जवळ आल्यात, सगळ्यांचं लक्ष तुमच्या तिसऱ्या आघाडीकडे आहे। आम्ही तिसरी आघाडी नाही, आम्ही पहिली आघाडी आहे। आम्ही मुद्द्यावर लढणारी आघाडी आहे। आमच्याजवळ झेंड्याच्या रंगाची नाही आहे, अजेंडाची आघाडी आहे। त्याच्यानं आम्ही तिसरी आघाडी नाही, बिलकुल नाही। आमची पहिलीच आघाडी आहे जी झेंड्याच्या रंगावर नाही तर अजेंड्यावर लढणार आहे। त्याच्यानं आम्हाला तिसरी आघाडी संबोधित करू नये। पण पहिल्या तुमच्या मतानुसार पहिल्या आघाडी, हां हे बरोबर काय चाललंय त्याचं? नाही, पहिल्या आघाडीचा अजून आता उद्याचा मोर्चा झाला का या सगळ्या संदर्भात सरकारसोबत आघाडीसोबत ह्या सगळ्या मोर्चाचे निवेदन जे आमच्या मागण्या आहे 18 त्या समोर ठेवू। मुद्दे जर पटले, सरकारनं आहे त्या सरकारनं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याचे GR काढले तर बच्चू कडूचा मतदारसंघ हा महायुतीला दिला जाईल आणि कार्यकर्ता म्हणून आम्ही त्याचं काम करू। म्हणजे आम्ही निवडणूकच लढणार नाही,
लढाचं कशासाठी? आमदारकी भोगासाठी थोडं लढतोय, मुद्द्यासाठी लढतोय. मुद्दे जर निकाली लागले तर लढण्याची गरज नाही. आणि नाही केला पूर्ण तर मग आहेच प्रहार. विरोधकांसोबत प्रहार की एकट्याचा प्रहार? म्हणजे एकटंच काफी आहे. आम्ही एकटंच लढत आलो 20 वर्षापासून. कुठं आमच्या सोबतीले होते? मी 4 वेळेस निवडून आलो आहे. कुठल्या पक्षाचा पाठिंबा नाही, कोणी आमच्या प्रचाराला नेता नाही, अभिनेता नाही आहे. आणि तीच व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू. विरोधकांनी तुमच्या मागण्या प्रस्ताव मंजूर केला तर काय तुमची भूमिका? मी सांगितलं अचलपूर मतदारसंघ त्यांना देऊन दिला, मेळघाटही दिला. त्यांच्या उमेदवाराचं काम बच्चू कडू करेन. नाही, महाविकास आघाडीला तुमच्या मागण्या पटल्या. महाविकास आघाडीला तेच ते आमचं म्हणणं युती कोणासोबत होणार? पहिले आता सरकार आहे, त्यांनी मान्य केलं नाही तर आघाडी एक मोठा पक्ष तिकडे आहे, त्यांनी जर आमच्या मुद्द्याला होकार दिला, मान्य केलं तर मग तो विचार करू पुढं मागं. जाऊ शकाल? ते आत्ता तरी सांगता येणार नाही. उद्या पाहू काय करायचं आहे ते. तुमचे प्रस्ताव मागण्या मान्य केल्या तर उद्या पाहू. उद्या आम्ही तसा निर्णय घेऊ का समोर आपण कशा पद्धतीनं समोर जायचं ते उद्या ठरवू. राज ठाकरेंचं एक वक्तव्य आलं होतं की त्यात ते म्हणाले महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, अशी महाराष्ट्राची भूमी, आणि त्यावर मग गदारोळ जो काही झाला तुम्ही ऐकलं पाहिलं. मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा आरक्षणाबद्दलचा अभ्यास खूप चांगला आहे, म्हणून ते मोठा अभ्यास आहे त्यांचा. कारण आरक्षण हा विषय जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा हमीभावाचा विषय महत्त्वाचा आहे, मजुरीचा विषय महत्त्वाचा आहे, शिक्षणाचा महत्त्वाचा आहे. आणि असं होऊन चालणार नाही का आरक्षण विषय महत्त्वाचाच नाही आहे असं म्हणणं म्हणजे मला वाटतं घटनेचा एकंदरीत संविधानाचाच अपमान केल्यासारखं होईल की काय अशी अवस्था. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.